सर, आपण संख्या विशेषण शिकलो, पण गणनावाचक संख्या विशेषण मला समजलं नाही, ते समजून सांगा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या मुलाने प्रश्न विचारला की सर, गणनावाचक संख्या विशेषणाचे 3 प्रकार समजत नाहीये, समजून द्या. लक्षात घ्या, संख्या विशेषणाचे 5 प्रकार पडतात: गणना, क्रम, आवृत्ती, पृथकत्व, अनिश्चित. आणि त्यातला पहिला प्रकार आहे गणनावाचक संख्या विशेषण. म्हणजे या विशेषणात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला संख्या दिसणार आहे. मग गणनाचे 3 प्रकार आहे, इथं लक्षात घ्यायचं. पूर्णांक वाचक संख्या विशेषण. आपण म्हटलं काय, 4 पोळ्या. किती पोळ्या? 4 पोळ्या खाल्ल्या. हा बाबूने 4 पोळ्या खाल्ल्या. पूर्ण संख्या याला म्हणायचं पूर्णांक वाचक संख्या विशेषण. अपूर्णांक वाचक कशाला म्हणायचं? 3.5 पोळ्या. किती? 3.5 पोळ्या खाल्ल्या त्याने. किती? 3.5 पोळ्या. म्हणजे पूर्ण आहे की अपूर्ण? अपूर्ण आहे. याला म्हणायचं अपूर्णांक वाचक संख्या विशेषण. साकल्यवाचक संख्या विशेषण कशाला म्हणायचं? ज्याचा अर्थ असतो सर्वच्या सर्व 4 आणल्या, 4ही खाल्ल्या. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं 4ही पोळ्या. याला म्हणायचं साकल्यवाचक. 5 पांडव, 4ही बहिणी. आलंय का लक्षात?